श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सुमित्रा बोधवानी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. निसर्ग हा विविध रंगांनी आणि सुगंधांनी नटलेला आहे आणि या निसर्गाचे सर्वात सुंदर लेणं म्हणजे फुले. फुले फक्त दिसायला सुंदर नसतात, तर त्यांचे औषधी उपयोग, धार्मिक महत्त्व आणि आपल्या जीवनात एक वेगळं स्थान आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशाच 21 लोकप्रिय फुलांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आपल्या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते, आपल्या महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आणि कोणत्या फुलांचे काय वैशिष्ट्य आहे हे सर्व आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण निसर्गाची ही सफर तुम्हाला नक्कीच थक्क करेल. चला तर मग सुरुवात करूया. 1 नंबर, गुलाबाचे फूल. गुलाबाचे फूल हे सर्व फुलांमध्ये अत्यंत प्रसिद्ध फूल आहे. या फुलाचा वापर हा परफ्यूम तयार करण्यासाठी देखील केला जातो. गुलाबाचे फूल हे प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी देत असतात. गुलाब ह्या फुलांचे वैज्ञानिक नाव हायब्रिड्रा असे आहे. गुलाबाची लागवड ही भारतात व्यवसायासाठी देखील केली जाते. नंबर 2, कमळाचे फूल. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. कमळ ही एक जलद वनस्पती आहे, जिचे शास्त्रीय नाव निलोंबा निसिफेरा आहे. कमळ ही एक औषधी वनस्पती आहे, जिचा उपयोग औषधी तयार करण्यासाठी देखील केला जातो. हिंदू धर्मात कमळ ह्या फुलाला धार्मिकदृष्ट्या देखील उच्च स्थान दिले जाते. नंबर 3, झेंडूचे फूल. झेंडूच्या फुलांचा आकार हा गोल असतो आणि ह्या फुलात भरपूर पाकळ्या असतात. झेंडूच्या फुलापासून वनस्पती देखील तयार केली जाते. झेंडूच्या फुलांची चव तिखट, तुरट आणि कडवट अशी असते. कान दुखत असल्यास याचा रस आपण कानामध्ये देखील टाकू शकतो. नंबर 4, चमेली फूल. चमेली ह्या फुलाला देवाची देणगी असे देखील संबोधले जाते. पर्शियन भाषेत चमेली ह्या फुलाला यास्मिन असे म्हणतात. हे फूल हिमालयाच्या दक्षिणेला किंवा पश्चिमेला उगवत असते. ह्या फुलांची उत्पत्ती ही पश्चिम चीनमध्ये स्थित असलेल्या हिमालयात झालेली आपणास आढळून येते. नंबर 5, रजनीगंधा निशिगंधा फूल. निशिगंधा ही एक सुगंधित फुले असलेली वनस्पती आहे, ज्याला हिंदीत रजनीगंधा म्हणतात. निशिगंधाचे फूल हे रात्रीच्या वेळेस फुलत असते, म्हणून त्याला निशिगंधा असे म्हणत असतो. ह्या वनस्पतीची उंची साधारण 1 किंवा 1.5 मीटर इतकी असते. नंबर 6, सूर्यफूल. सूर्यफूल ह्या फुलाचा उदय सर्वप्रथम अमेरिका या देशात झाला होता. सूर्यफुलाच्या पाकळ्या नारंगी तसेच पिवळ्या रंगाच्या असतात आणि ह्या पाकळ्यांच्या मध्यभागी तपकिरी रंग असलेले वर्तुळ देखील असते. नंबर 7, कण्हेर. कण्हेरची फुले ही पांढरी, तांबड्या, पिवळ्या तसेच फिकट रंगाची गुलाबी रंगाची असतात. कण्हेरीच्या फुलांची पाने लांब, जाड आणि हिरव्या रंगाची असतात. नंबर 8, चाफा. चाफा ही एक अशी वनस्पती असते जी आपल्याला सुगंधित फूल देते. चाफ्याच्या फुलांची विविध जाती असतात. त्यांचे प्रत्येक फूल हे वेगवेगळ्या रंगाचे तसेच प्रकारचे असते. तसेच याचा सुगंध देखील एकमेकांपेक्षा भिन्न स्वरूपाचा असतो. 9 नंबर, जास्वंद. जास्वंद ही एक बहुवार्षिक वनस्पती आहे, जी आपल्याला फुले देत असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसतो, पण ही वनस्पती खूप लोकप्रिय असलेली आपणास दिसून येते. ही फुले मधमाशा, फुलपाखरे तसेच इतर पक्ष्यांना देखील आपल्याकडे आकर्षून घेत असतात. पण हे फूल फार काळ टिकून राहत नसते. 10 नंबर, जाई. जाईच्या फुलापासून आपल्याला सुगंधित तेल तयार करता येत असते. जाईचे फूल आपण देवपूजेसाठी देखील वापरत असतो. जाईची फुले ही 1 इंच इतकी असलेली आपणास आढळून येतात. जाईची फुले ही संध्याकाळच्या वेळेस उमजत असतात आणि रात्री लवकर कोमेजत असतात. आपण अत्तर तयार करण्यासाठी देखील जाईचा हा वापर करत असतो. 11 नंबर, जुई. जुईच्या फुलांचा संपूर्ण जगात 200 पेक्षा अधिक जाती असलेल्या आपणास आढळून येते. जुईचे रंग हे पांढरे असते. जुईच्या फुलांमध्ये आपल्याला 5 पाकळ्या दिसून येते. जुईचे फूल हे हिमालय पर्वतावर उगवत असते आणि हे फूल 1 इंच लांब असते. जुईचे फूल सुकवून आपल्याला त्यापासून चहा देखील बनवू शकतो. असे देखील म्हणतात की जुईचा रस पिल्याने आपले सर्व रोग दूर होत असतात. जुईच्या फुलांची लागवड ही दक्षिण भारतामध्ये अत्यंत विपुल प्रमाणात केली जात असते.
12. मोगराचे फूल हे पांढरे असते. त्याला कुठल्याही प्रकारच्या बिया नसतात. हे फूल आपल्याला 3 सेंटीमीटर असलेले दिसून येते. मोगरा ह्या फुलाचा वापर आपण अत्तर तयार करण्यासाठी देखील करत असतो. नंबर 13. गोकर्णाची पांढरी फुलेही आपण औषधी म्हणून देखील वापर करू शकतो. गोकर्णाच्या फुलामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच पोटॅशियमचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असते. गोकर्णाच्या फुलांचा रस पिल्याने आपल्या शरीरातील कृमी देखील नष्ट होत असतात. गोकर्णाची फुले ही डोळ्यांसाठी अत्यंत उपयोगी असतात. नंबर 14. सोनचाफा. सोनचाफेचे शास्त्रीय नाव मायकेलिया चंपक असे आहे. सोनचाफा हा चाफ्याच्या फुलांचाच एक प्रकार आहे. सोनचाफ्याच्या फुलांमध्ये एकूण 15 किंवा 20 पाकळ्या असतात. ह्या फुलांचा सुगंध ताजे असल्यावर तसेच सुकल्यानंतरही देखील येत असतो. सोनचाफ्याची फुले छातीतील जळजळ आणि पोटातील मळमळ यावर देखील उपयोगी ठरतात. नंबर 15. शेवंती ह्या फुलाला फुलांची राणी असे संबोधले जात असते. शेवंतीचे शास्त्रीय नाव हे क्रिस्थायम इंडिकम असे आहे. शेवंतीच्या फुलांचा वापर हा फुलांचा गुच्छ मध्ये तसेच हार बनवण्यासाठी केला जातो आणि शेवंतीच्या फुलांच्या 40 जाती असतात. शेवंतीच्या फुले ही विविध रंग असलेली तसेच विविध आकार असलेली असतात. नंबर 16. तगरची फुले ही 2 प्रकारची असतात. एक म्हणजे एकेरी पाकळ्या असलेले आणि दुहेरी गुच्छात येत असलेल्या पाकळ्यांची. तगरची ही फुले पांढरे आणि नळीसारखी आकाराची आणि पसरट देखील असतात. नंबर 17. बकुळ ही वनस्पती भारतात आढळून येणारी वनस्पती आहे, जी आपल्याला सुगंधी फूल देण्याचे देखील काम करते. बकुळीची फुले ही खूपच नाजूक असतात. बकुळीच्या फुलांना कोणताही रंग असलेला आपणास दिसून येत नाही. बकुळीच्या फुलांचा वास हा ती सुकल्यानंतरही पण काही कालावधीसाठी येत असतो. नंबर 18. सुरंगीच्या फुलांचा वास मंत्रमुग्ध करणारा असतो आणि हा वास स्त्रियांना आपल्याकडेच आकर्षून घेत असतो. ह्या फुलांचा गजरा करून केसात माळल्यानंतर तर हा वास राहतोच. याच सोबत ह्या फुलांचा वास केसातून गजरा काढून झाल्यावरही देखील दरवळत असतो. सुरंगीचे शास्त्रीय नाव ममिया सुरंगा असे आहे. नंबर 19. परिजक्ताचे फूल हृदयासाठी खूप चांगले असतात. यांचा रस करून पिल्याने आपल्याला हृदयरोगापासून मुक्ती मिळत असते. परिजातकाच्या फुले जर आपण कुटून मधात मिसळून त्याचा रस पिला तर आपला खोकला देखील जात असतो. परिजक्ताच्या फुलापासून आपण हर्बल तेल तयार करू शकतो. परिजक्ताच्या फुलांची हरसिंगार, सेल्फालिका, नालकुंकू हा रागपुष्पी ह्या नावाने देखील आपण ओळखतो. परिजक्ताच्या फुलांचे एकूण फक्त 5 प्रजाती असलेले आपणास आढळून येतात. परिजक्ताचे फूल हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारे फूल आहे. असे म्हणतात, हे फूल देवीला अर्पण केल्याने देवी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असते. नंबर 20. आबोलीच्या फुलाला 4 किंवा 5 पाकळ्या असतात. हे फूल फार नाजूक देखील असतात. ह्या फुलांचा वापर केसात माळण्यासाठी जे गजरे तयार केले जातात त्यात केला जातो. नंबर 21. ॲकिर्डाच्या फुलांच्या जवळजवळ 25 ते 30 हजार इतक्या प्रजाती असतात. ॲकिर्डाच्या प्रत्येक प्रजातीतील फुलांत रंग आणि आकार यात विविध असलेले आपणास दिसून येते. ॲकिर्डाची फुले कमीत कमी 3 महिने झाडावर राहून सुद्धा टवटवीत राहतात. तर मित्रांनो, ही होती आपल्या सभोवतालच्या 21 सुंदर फुलांची माहिती. गुलाबाचा सुगंध असो किंवा जास्वंदाचे पवित्र, प्रत्येक फुलांनी निसर्गाला एक वेगळीच ओळख करून दिली आहे. मला खात्री आहे की आजच्या ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला फुलांविषयी नवीन आणि उपयुक्त माहिती मिळाली असेल. तुम्हाला या 21 फुलांपैकी सर्वात जास्त कोणते फूल आवडते हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि रंजक माहितीसाठी आपल्या सुमित्रा बोधवानी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी समजेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निसर्गाच्या सान्निध्यात राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.